अरे बापरे, परत लवकर उठा, तयार व्हा आणि कामासाठी निघा. मित्रांनो, अशी तुमची सुद्धा हालत आहे का हो? मित्रांनो, तुम्ही कधी याचा विचार केला आहे की आपल्याला कामाला जायला कंटाळा का येत आहे, नकोसे का वाटत आहे? याचे उत्तर तुम्हाला मिळाले का हो? बरोबर, कारण तुम्हाला तुमचे कामच आवडत नाही म्हणूनच ना. पण मित्रांनो, जर तुमचे तुमच्या कामावर प्रेम असेल तर कामाची तुम्हाला उजे वाटणार नाही आणि आपण काम करतो आहोत असेही वाटणार नाही. अर्नॉल्ड टॉनेबी म्हणतात की काम आणि खेळ यामध्ये एक अस्पष्ट रेषा आखणे हे सगळ्यात मोठे आहे. चला तर मित्रांनो, आता आपण अशा काही गोष्टी पाहूयात ज्या की पाळल्यामुळे आपण या स्वप्नाला सत्यात बदलू शकतो. नंबर 1, सकाळी वेळेवर उठून कामाला जाण्याच्या सवयीचा पूर्ण आनंद घ्या. नंबर 2, तुम्ही तुमच्या शक्तीचा दर्जा आणि पद्धत तपासून पहा. नंबर 3, अशा गोष्टीची यादी करा ज्यामुळे तुम्हाला थकवा येतो आणि ज्यामुळे तुम्हाला शक्ती मिळते. नंबर 4, विचार करा काम करण्याची अशी कुठली पद्धत आहे का, अशी कोणती व्यक्ती आहे का किंवा अशी कुठली घटना आहे का की ज्यामुळे अशा प्रकारची भावना पैदा होते. नंबर 5, जर तुम्ही तुमच्या जीवनात प्रसन्न नसाल तर त्याचे नेमके कारण निश्चित करा. ही अप्रसन्नता खराब नोकरी किंवा वाईट उच्चाधिकारी, सहकारी किंवा कनिष्ठ अधिकारी यांच्यामुळे का आणखी कुठल्या कारणाने आहे? मित्रांनो, भारतात अजूनही बऱ्याचशा लोकांना हेच काम करावे लागते जे त्यांच्याकडे दिले जाते. त्यामुळे त्यांना वाईटात वाईट परिस्थितीत सुधारणा घडवून आणावी लागते. मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही हे सुद्धा तपासून पाहिले पाहिजे की तुमची योग्यता आणि नैपुण्य नव्या जमान्यातील तंत्राबरोबर जुळतात की नाहीत. ज्याप्रमाणे मित्रांनो, जेव्हा भारतात संगणक आले होते तेव्हा बरीच लोक बराच काळ त्यांच्यापासून दूर ठेवले गेले होते. एक कारण असे होते की त्या काळातले संगणक खूप मोठे आणि किचकट होते. ते चालवणे सोपे नव्हते. फक्त फाईल उघडायला सुद्धा खूप वेळ लागायचा. परंतु जेव्हा एकदा ते लोक कॉम्प्युटर चालवायला शिकले तेव्हा त्यांना ते खूप सोपे वाटू लागले. त्याचप्रमाणे खूप वेळा मित्रांनो, एखादे नवे काम शिकत असताना थोडे अवघड जाऊ शकते, पण तुम्हाला तुमचे धैर्य कायम राखावे लागते. हे आपले कौशल्य वाढवण्याबाबतीत महत्वाचे असते. एक योग्य आणि कुशल व्यक्ती कधीही बेरोजगार राहू शकत नाही. ती आपल्या सेवेच्या बदल्यात योग्य मोबदल्याची मागणी करू शकते. मित्रांनो, तुम्ही याचे विश्लेषण करा की तुमची ताकद आणि कमजोरी तुमच्या आवडीवर कसा परिणाम करू शकतात. आपल्या शक्तीला उच्चतम पातळीवर नेऊन आपल्या कामामध्ये चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या आत्मसन्मानात वाढ होईल. तुम्ही तुमच्या योग्यता सकट उच्च पदासाठी सक्षम व्हाल. तुम्हाला तुमच्या जीवनात जे हवे आहे त्यासाठी ध्येय स्पष्टपणे ठरवा आणि त्या क्षेत्राशी संबंधित माहिती आणि कौशल्य प्राप्त करा. मित्रांनो, तुम्हाला तुमचे सामाजिक आणि व्यावसायिक वर्तुळ वाढवावे लागेल. फक्त तुम्ही तुमच्या करिअरची जबाबदारी घेऊ शकता. मित्रांनो, सगळ्या पर्यायांची तपासणी केल्यावर त्यापैकी उत्तम जो असेल त्याची निवड करा. तुम्हाला काय पाहिजे ते निश्चित करा आणि मग त्यासाठी प्रयत्नशील व्हा. तुमची पद्धत तुमच्या करिअरशी अनुरूपच असायला हवी. प्रत्येक दिवसाला जीवन यात्रेतील पुढचे पाऊल मानायला हवे. संधी नेहमी तुमच्या दरवाजापर्यंत येत असतात. फक्त त्या ओळखून त्यांचा स्वीकार करावा लागतो. जर तुम्ही बदल स्वीकारण्यासाठी तयार असाल तर तुम्ही खूप नशीबवान आहात, कारण या प्रवासामध्ये आव्हाने आणि बदलांशी सामना करावा लागू शकतो. तुम्ही जीवनात जे काही करता ते तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सहाय्यक होते. कुठल्याही गोष्टी सातत्य हा एक खास बिंदू आहे, मग ते जीवनाचे कुठलेही क्षेत्र असो. ज्याप्रमाणे मित्रांनो, शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्याकडे पूर्ण लक्ष दिले पाहिजे, त्यासाठी एकेवेळी आपण 5-5 किलोमीटर जॉगिंग करू शकतो. पण वाढत्या वयामुळे शतपावलंही करणं खूप अवघड होऊन जातं. पण मित्रांनो, एकदा का आपण या फेरफटक्याच्या कार्यक्रमामध्ये काही दिवस ब्रेक घेतला तर आपल्याला परत एकदा फेरफटक्याची सवय लावण्यासाठी खूप अवघड होऊन जाते आणि आपले पायही दुखू लागतात. त्याचप्रमाणे काम करताना तुमच्या बाबतीतही असेच होत असते. जर तुम्ही तुमच्या कामाकडे काही काळ दुर्लक्ष केले तर ते योग्य मार्गावर आणताना आठवडा किंवा महिना लागतो. छोटे व्यावसायिक इच्छा असूनही जास्त दिवस सुट्टी घेऊ शकत नाहीत. याचे पण हेच कारण आहे. सफलता मिळवण्यासाठी कुठलेही काम करा,
पण सतत करा. जर तुम्ही शारीरिक दृष्टीने तंदुरुस्त असाल तर सतत काम करत राहा. मित्रांनो, मनुष्य असल्यामुळे आपण संपूर्ण असू शकत नाही. त्यामुळे आपल्याला कित्येक वेळा असे वाटायला लागते की आपल्याला सफलता मिळत नाही. अँथनी रॉबिन म्हणतात की खूप वेळा आपल्याला असे वाटते की आपण जीवनाची बाजी हरत आहोत, तेव्हा आपण जिंकत असतो. असे होते याचे कारण आपण आपल्या मिळालेल्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकत नाहीत. निरुत्साही झाल्यावर आपण सहजरित्या विसरून जाऊ शकतो की आपल्याला कुठून काय उपलब्ध झाले होते. म्हणून पुढे जाता जाता एकदा मागे वळून नक्कीच पहा की आपण काय काय मिळवले आहे. जीवनात तुम्ही जे काही मिळवले आहे ते एका कागदावर लिहा. हे सुद्धा लिहा की अडचणी असतानाही तुम्ही काय काय मिळवण्यास सफल झालात. आपण सगळ्यांनी असे काही ना काही अवश्य मिळवलेले असते, ज्याची तुलना सगळ्या श्रेष्ठ गोष्टींशी होऊ शकते. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण आपल्या जीवनात धैर्यालाही तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे. आपल्याला धैर्य राखणे शिकलेच पाहिजे. पण मित्रांनो, अडचण फक्त ही आहे की या संस्कृतीमध्ये लोक चमत्कारांची आशा बाळगतात. त्यांना असे वाटते की मिनिटांमध्ये किंवा दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये सफलता त्यांच्या हातात यावी. पण मित्रांनो, कुठलाही बदल इतक्या वेगात होत नाही. एका मिनिटात होऊ शकणारा बदल फक्त इतकाच आहे की तुम्ही तुमचे कपडे बदलू शकता. मित्रांनो, जसे तुम्ही व्यावसायिक वर्षाच्या शेवटी आपल्या खात्यांची मोजणी करता, त्या प्रकारे आपली झालेली कामे आणि न झालेली कामे यांचेही मूल्यमापन केले पाहिजे. आपल्याला सतत स्वतःला विचारत राहिले पाहिजे की आपण योग्य रस्त्यावर जात आहोत की नाही. मित्रांनो, स्थिरता आणि सुरक्षितता याहून अधिक चांगले काही असू शकत नाही. आपल्याला आपले ध्येय गाठण्यासाठी सातत्याने काम करत राहायला हवे. एक ध्येय गाठल्यावर दुसरे ध्येय मिळवण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. जीवनातील अडचणींना घाबरून मध्ये स्वतःची हिंमत सोडू नका. आपल्या योजनांवर पूर्ण भरोसा ठेवा, कारण त्यास तुम्हाला पूर्णतेकडे घेऊन जातील. मित्रांनो, नवीन अंतर्दृष्टी आणि समज मिळवण्यासाठी तुम्ही अशा लोकांनाही भेटू शकता ज्यांना की अशी साधन सामग्री मिळाली आहे. मित्रांनी, मार्च 2002 मध्ये नकोदरच्या DAV कॉलेजच्या बक्षीस समारंभात एका मुलीने खूप बक्षिसे जिंकली. जेव्हा तिला तिच्या सफलतेचे रहस्य विचारले तेव्हा तिने सांगितले की 10 तास अभ्यास करण्याचा संकल्प केला आहे. तिचे सातत्य हेच तिच्या सफलतेचे रहस्य होते. मित्रांनो, यावरूनच आपल्याला समजते की आपले ध्येय गाठण्यासाठी आपल्याला सातत्य आणि धैर्याची खूप गरज आहे. मित्रांनो, एकमेकांना आपले अनुभव सांगूनच आपण खूप काही शिकू शकतो. अशा प्रकारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपात दुसऱ्यांकडून शिकवण मिळत असते. पण मित्रांनो, फक्त छोटे आणि बेकार लोकच दुसऱ्यांबद्दल नकारात्मक विचार करतात. आपल्याला आपल्या जीवनात बदल आणण्यासाठी व्यक्तिमत्वाचा विकास केला पाहिजे. पण मित्रांनो, वचनबद्ध झाल्याशिवाय असे करणे अवघड आहे. म्हणून मित्रांनो, तुम्हीही तुमच्या कार्यासाठी वचनबद्ध राहा आणि सातत्याने तुमचे प्रयत्न करत राहा आणि तुमचे ध्येय गाठा. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे दिलेल्या लाईक बटनवरही क्लिक करा. आणि जर तुम्हाला असेही वाटत असेल की या गोष्टींना तुमच्या मित्रांनी आणि परिवाराने सुद्धा ऐकले पाहिजे तर लगेच शेअर करायलाही विसरू नका. नमस्कार.